आणि अन्नदाता सदा सुखी भव असं म्हणत सर्वात श्रेष्ठ दान कुठले असेल एका बाजूला अन्नदान आणि दुसरं दान असेल ते रक्तदान. या दोन गोष्टी आपण खूप पुण्याच्या मानल्या जात आहेत या भूतळावरती. मात्र पाहूया या ठिकाणी विजय आणि सलामीचे फलंदाज असतील रोशन एका बाजूला गावदेव होनाड आणि त्यांच्या विरुद्धात असेल मराठा वॉरियर्स. या दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान एक चांगली मॅच होईल. दोन्ही संघांना एक एक आपण बोनसचा पॉईंट पाहिला. पंचांचा इशारा येतोय. 17 सुरुवात होती. मेन पंच असतील प्रशांत पाटील सर. हा सुंदर चेंडू ब्लॉकरपती या चेंडू यावेळेस मात्र कार्पेटच्या साईड धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग 2022 एक शानदार पर्व. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल एक चांगली स्पर्धा हाताळली जाते आणि घर बसल्या प्रेक्षकापर्यंत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते MTCच्या माध्यमातून. मग त्यांचे कॅमेरामॅन्स असतील आमचे अपडेटर असतील या सर्वांचं आपण सरसे स्वागत करूया. एकूण धावफलकावरती 2 धावसंख्या लागली आहे. विजय खेळतो एका धावसंख्या ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय. साथी फलंदाज रोशन त्याच्या बॅटमधून एक धाव पाहिली आहे. आत्तापर्यंत आपण कुठला मोठा फटका पाहिला 3 चेंडूमध्ये. रोहननं चांगली गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी. मात्र फलंदाजासाठी मोठे फटके खेळण्यासाठी कुठली संधी उपलब्ध आता करून देत नाही हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आहे. पॉवर प्लेचा षटक आपण म्हणतो तर बंधनकारक षटक असेल हा षटक गोलंदाजासाठी खूप डोकेदुखी असते. फलंदाजासाठी अनुकूल असला हा जो षटक आहे आणि तो षटक टाकण्यासाठी चांगली गोलंदाजी होती. मैदानाच्या आतमध्ये आवतो चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली कुठली चुकी करत नाही आहे. विकेटची मात्र पडझड झाली आहे. पहिल्याच चेंडू आपण होतो पहिली विकेट हाती तंबूच्या अस्त्रेला. सुजित देशमुख यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज लावले. बघा या ठिकाणी फक्त सागरसाठी हा पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकासाठी सागर आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हा सुंदर चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. बच्चात्मक पवित्रा या चेंडूवरती घेतलाय आणि याला तो डॉट चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. सागरसाठी बरीचशी पारितोषिक आपण पाहिली. मात्र सागर आता नाश्ता रेडू असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक फलंदाज बाद झाला. 2 धावा धावफलकावरती गावदेव होनाड संघाची आपण जर विचार जर केला जी पहिल्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात होती या सामन्यामध्ये मात्र आपण पाहिले असेल मंत्रा इलेव्हन वॉरियर्सच्या संघाकडून जे पहिलं षटक फेकलं गेलं रोहनच्या माध्यमातून ज्या रोहितने मात्र आपण पाहिलं असेल प्रभावित केलं त्या पहिल्या षटकामध्ये. 2च धावा 1 विकेट सुरुवात चांगली करून दिली आहे. पाहूया या सामन्यामध्ये अजून एक चांगली मॅच होईल. जास्तीत जास्त धावा जमण्याचा कोल नक्कीच फलंदाजा असेल. संदेश पाटील आज दुसरं षटक घेऊन येतील. NP धावा एंड कडून असतील. आता जे संदेश पहिल्या सामन्यामध्ये 17 धावा 1 विकेट एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देऊन जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी घेतलं होतं तेच आता संदेश पाटील असतील दुसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकर येणं फलंदाज आपण पाहतोय सागर. बघूया सागरसाठी पुन्हा हा पारितोषिक असेल. सुजित शेठ देशमुख यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 3000 रुपये आणि एका षटकारासाठी 500 रुपये. बघा त्यांचा दिलधरी आहे. आज त्यांनी ATN ओपन केलंय. मात्र ते सांगतात पैसे जाऊ द्या मात्र मैदानामध्ये सागरचा खेळ चांगला झाला पाहिजे याच्यासाठी हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सुजित त्यांच्या माध्यमातून लावलं जातं. संध्याचा पहिला चेंडू स्लोअरचा चेंडू थोडासा गती कमी करून घेतली. चेंडूवर थोडासा जास्त टर्न दिलाय. फलंदाज सागरला मात्र या ठिकाणी हा चेंडू समजला नाही. एक डॉट चेंडूची समाप्ती आहे. मात्र सागर बघा तुमचा एक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे सुजित देशमुखचा सरांच्याकडून आणि 3 षटकार आले तर आपल्यासाठी असतील 3000 रुपये. मात्र गोलंदाज संदेश यावेळेस थोडीशी सुमार दर्जाची गोलंदाजी करता अभ्यंतरच्या साईडनं पहिली धाव मिळाली आहे. या 3 धावा धावफलकावरती. एक बाद 3 धावा धावफलकावरती. हा सुरेख चेंडू या चेंडूवरती आक्रमण केलं. क्षेत्ररक्षण खराब या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. उतून गेला हा षटकार. सागरला मात्र या षटकारासाठी 500 रुपये.
प्रेक्षकांचे प्रयत्न चांगले होते, थोडीशी या ठिकाणी उंची कमी पडली, प्रयत्न चांगले केले होते आणि जर का या ठिकाणी झेल पकडला असता कदाचित या ठिकाणी अडचणी या जास्त वाढत गेल्या असत्या गावदेवी होणार संघाच्या. मात्र पाहूया सागरच्या बॅटमधून एक षटकार आलाय, अजून 2 षटकार आले. तर सुजित शेठ देशमुख यांच्याकडून तुम्हाला 3000 असतील आणि एका षटकासाठी 500 रुपये आलेले आहेत. हा सूर एक चेंडू जागावरून करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, एकदा मात्र पूर्ण केली आहे. कव्हरमधून डीप कव्हरमध्ये चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय आणि ते एकदा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. थोडीशी चेंडूची फेकी सुमार होते आणि आल्या त्या 2 धावा. बघा या 2 धावसंख्येच्या बरोबर 10 धावा धावफलक होती सागर, ज्याने 2-3 चेंडूचा सामना केला, 8 वैयक्तिक धावसंख्या दिया. विजयनं 3 चेंडूचा सामना केला, 3 एक धावसंख्या होती, 1 अभ्यंतर आणि एकूण 1 बाद 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा चालू आहे. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. संदेश पाटील सागर यावेळेस मात्र पाहूया पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलंय. आपण पाहतोय लॉंगांवरून बिग हिट सागरच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार आलाय आणि सुधीर सरांचं 500 रुपये पुन्हा एकदा मायनस होतात. 1000 झाले पहिले 500, हे 500, एकूण 1000 रुपये कॅश प्राईज असतील ते सागर या खेळाडूसाठी. अतिशय चांगली त्यांची सेवा आपण पाहतोय, त्यांना सुद्धा आपण वारंवार त्यांचा आपण उल्लेख केला पाहिजे, त्यांना सुद्धा आपण संधी दिली पाहिजे. आज सर्वांना सगळ्या पंचकोशी लिंकमध्ये सर्वांना संधी दिली. मात्र स्लोचा चेंडू गती कमी करून घेतली, या चेंडू ते सागरला मात्र सापला रचला जातोय आणि लॉंगाचा क्षेत्ररक्षणाकडून कुठली चुकी झाली नाहीये. दुसरी विकेट तंबूच्या अस्त्राला सागरच्या रूपाने. सागरने 2 षटकार लगवल्या, ज्याने मात्र चांगली कामगिरी केली. मात्र संदेशनं मात्र ब्रेकथ्रू मिळून दिले या दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवरती. 5व्या चेंडू माफ करा, शेवट मला या ठिकाणी एक वाईट चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी आहे आणि हा सोर एक चेंडू जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय बीड विकेटमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि एका धावसंख्येच्या वरून षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकं समाप्त झाली आणि आपण पाहतोय 18 धावा लागले ते धावफलकासाठी. मंत्रा वॉरियर संघाकडून जर विचार जर केला तर मात्र 2 षटकं आत्तापर्यंत चांगले हाताळले गेले. 2 विकेट आपण पाहिलं असं तंबूच्या अस्त्राला असतील. एका पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असं रोहनच्या षटकामध्ये आल्या ते एकूण 2च धावा. दुसऱ्या षटकामध्ये संदेश पाटीलच्या षटकावरती आक्रमण झालं, त्या 16 धावा आल्या, 1 विकेट ज्यांनी मिळून दिल्या. आणि आता मात्र तिसरा षटक प्रसादच्या हातामध्ये आहे. प्रसाद पिंगले याच्या हातावरती विश्वास कर्णधाराने टाकलाय. मात्र पाहूया उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. सायकर रेडो त्याचा फलंदाज असतील विजय कर्णधार हे पहिल्या सामन्यामध्ये ह्याच विजयनं एक चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी घेतला होता. पहिला षटक टाकला, 2 विकेट 4 धावा आणि फलंदाजी करत असताना एक चांगली दुवादार फलंदाजी. मात्र या चेंडूत विकेटची संधी निर्माण झाली. यावेळेस मात्र सुरेख टिपल्याला हा झेल फलंदाज विजयला मात्र परतावा लागेल. 2 या धावसंख्येत तिसरा विकेट तंबूच्या अस्त्राला. बघा अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. अक्षय सूरज ही जोडी आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकाची 3 फलंदाज बाद झाले, 18 धावा धावफलक होती. प्रसादनं सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या चेंडूपासून आक्रमण ज्या वेळेस पण होतं ना, आक्रमणावरती बचाव करायचा असेल तर तुम्हाला संरक्षण करायला लागेल. तर संरक्षण करत असताना, बचाव करत असताना पहिल्या चेंडू विकेट घेऊन असताना सुरुवात चांगली आहे ती गोलंदाज प्रसादची. ब्रोनेज एंडकडून आता हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय.
मात्र पाहूया स्ट्रायकर एंडवरती अक्षय, एक हार्ड हिटर फलंदाज सुरेख चेंडू, यावेळेस सन्मान दिला चेंडूला, विचार केला 3 फलंदाज त्यांचा झटपट 5 झालेत. आता जास्त वेळ विकेटवरती देण्याचा प्रयत्न केला अक्षयनं आणि एका धावाने आपलं स्ट्राईक रोटेशन करून एका धावसंख्येने आपलं खातं उघडे केलं आहे. 19 धावा धाव फलकावतील. आता स्ट्रायकर एंडवरती असतील जे 3ऱ्या क्रमांकात 5व्या क्रमांकात येते सूरज ऑन स्ट्राईक. सुंदर चेंडू, यावेळेस कार्पेटच्या साईडला चेंडू जातोय लॉंग आर्टमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळाला. आता सिंगल डबल वरती जास्तच लक्ष दिलं आहे. दोन्ही फलंदाज विचार केला की आत्ताच 3 त्यांचे फलंदाज बाद झाले, थोडंसं दबाव आहे, प्रेशर आहे आणि कुठेतरी आपण विकेटवरती असाल तर शेवटच्या षटकामध्ये करायचे आक्रमण करण्याची संधी मिळू शकते. हा विचार या दोन्ही फलंदाजांनी केला असेल. सायकल होते अक्षय, हा चेंडूवरती आक्रमण केलंय, आक्रमण चढवलंय आणि सुंदर असा फटका आपण होतोय. अतिशय लांब लचक हा उत्तुंग षटकार अक्षयच्या बॅटमधून. 26 धावा बघा एका षटकाच्या बरोबरीने लगेच झपाट्याने धावसंख्येने आकार घेतला आणि 26 धावसंख्येवरती नेऊन ठेवले धावफल केला अक्षयच्या बॅटमधून. षटकार आपण पाहिला जे 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावसंख्येत फलंदाजी करतोय. कमी चेंडू आणि जास्त धावा. यावेळेला सुंदर चेंडू ब्लॉकरमध्ये, या चेंडू ज्याला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण म्हणतोय तो पद्धतीचा चेंडू जो गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथं पहिल्या चेंडू प्रसादने षटकार केला त्याच प्रसादने हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळला आणि ज्या ठिकाणी धावसंख्येला लगाम लगावली, धावसंख्येला रोख लगावली आहे. 3 बाद 26 धावा लागले ते धावफल कधी जागा बनवले. यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर बॅकमध्ये चेंडू जातोय गोलीच्या वेगानं अक्षयच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि तब्बल धावसंख्या लागली आहे ते 3 बाद 30 या अंकावरती. 3 षटकं समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 2, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये तब्बल आल्या 12 धावा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 30 धावा ह्या धावफलकावरती. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.00च्या सरासरी 10ची सरासरी राखली आहे आणि 30 धावसंख्या लागली धावफलकावरती. आता शेवटचा स्लॉकवरचा षटक असेल गावदेवी होणार संघासाठी. मात्र पाहूया स्लॉकवरच्या षटकामध्ये आता काय रणनीती असेल. आपण पाहतोय थोडीशी टीम मीटिंग होते. चला संदेश, आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर आपला निर्णय घेऊन आपापल्या जागेवरती आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मराठा वॉरियर्स आणि गावदेव वनाड्स या 2 संघादरम्यान साहिल पाटील ढेकूचा हा गोलंदाज खेळाडू या उगत सितारा आहे. नक्कीच पाहूया आपण त्याला पण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. मात्र पाहूया आता शेवटचा षटक साहिलच्या हातामध्ये दिलाय. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावाचा षटक आला पाहिजे आणि गावदेव वनाड संघासाठी सर जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त धावा यायला पाहिजेत. 20-25 पेक्षा प्लसने धावाल्या तर एक चांगली धावसंख्या आपण समाधानकारक म्हणूया. किमान 40-45 धावा या 4 षटकामध्ये आल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने 3 षटकामध्ये 30 धावा लागली, 10ची सरासरी राखली आहे आणि या स्लॉकवरच्या षटकामध्ये आता स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सूरज जे खेळता वैयक्तिक 1 धावसंख्येवरती, अक्षय खेळता वैयक्तिक 11 धावसंख्येवरती. बघूया आता जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्या मते तरी अक्षयला मिळायला हवी आहे. मात्र पाहूया सूरज सुद्धा चांगला फलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. मात्र कशी कामगिरी होईल. गोलंदाज NP धाबा एंडकडून हा गोलंदाज युवा, हा गोलंदाज साहिल. चला साहिल, आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. सर्व क्रीडा रसिकांचं आपण या पंचकोशी रिंगमध्ये स्वागत करूया. हा सुंदर चेंडू, चेंडूला थोडासा गोल्डन स्पॉटवरून उचली दिली. गोलंदाजाला पंचांकडून एक वॉर्निंग देण्यात आली आहे. नियमानुसार तुम्ही दुसरा बाउन्स करू शकणार नाही आहेत. हा क्रिकेटचा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात मध्ये आपण पाहतोय. मात्र पाहूया या ठिकाणी साहिलला पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली करून दिली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला असेल डॉट खेळला गेला आहे. मात्र उर्वरित 5 चेंडू अजून बाकी असलेल्या 17तील 30 धावसंख्या लागल्या धावफलकावरती. शांत क्रिकेट आपण पाहतोय. कैलासवासी सम्राट सुर्वे यांना देखील आपण या क्रिकेटच्या माध्यमातून भावपूर्वक श्रद्धांजली असेल. एक हसरा चेहरा आज आपल्यात हयात नाही आहेत आणि या परिसरामध्ये जर आपण त्यांना पाहिलं असेल एक चांगला व्यक्तिमत्व, सर्वांच्या मदतीला नेहमीच धावणारा असेल, गरिबांचं कैवारी आपण जेव्हा त्यांना म्हणत असतोय आणि ज्यांना कोणाला काही मदत असेल, आर्थिक असेल, शारीरिक असेल, कुठल्याही क्षण या ठिकाणी त्यांना मदत असू द्या ते नक्की तत्पर असायचे आणि ते आज आपल्यात हयात नाही आहेत. आणि ह्या पंचकोशी लिंकच्या माध्यमातून त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी त्याला भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया. मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी साहिल धावचीच्या स्वरूपाने बाद झाल्या. सूरज बाद झालाय आणि 4था विकेट असेल तो तंबूच्या अस्त्राला. डीजे
सन्मानी या ठिकाणी आमचे ताकदचे उद्योजक आपण म्हणतो सुरेश दादा संदेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आत्ता शुभ आगमन झालं दादा आपलं मनापासून या पंचकोशी प्रीमियर लीग 2000च्या या शृंखलेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आणि आपलं स्वागत देखील फलंदाज अक्षयने मात्र षटकाराने केलं आहे आणि या चेंडूवरती अक्षयचा बल्ला आता वर तळपला आहे आणि या षटकाराबरोबर 36 धावसंख्या ते जाऊन पोहोचली आहे ती आपण बघतो गावदेवी होणार संघाची धावसंख्या आणि आमचे ताकेचे उद्योजक आदरणीय संदेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी आत्ताच शुभ आगमन झालंय अक्षयने देखील बघा त्यांचं स्वागत शेतकऱ्यांनी केलंय आणि अक्षय आता जाऊन पोहोचला वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 17 धावांची एक चांगली खेळी त्याची माध्यमातून पाहिलं बॅक टू बॅक हा दुसरा षटकार साहिलवरती आता मात्र बरसलाय साहिलवरती आता हल्ले चढाव सुरुवात केली आहे आणि तब्बल आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती धावत लागत्या जातात त्या 42 डीजे मास्टर सुद्धा या ठिकाणी चांगली या धून वाजवत आहेत 42 धावा धावफलकावरती बघा अक्षयनं मात्र 6 चेंडूमध्ये 23 धावांची एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि अक्षयने आतापर्यंत मी तर म्हणेन 2 षटकार लगावलेत 3 षटकार अक्षयचे आपण बॅटमधून पाहतोय आणि जबरदस्त विनिंग अराउंड एक चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवलाय आणि आता गावदेव होणार संघाला 42 अंकावरती नेऊन ठेवलाय शेवटचा षटक आहे स्लाकोवर हाणामारीचा हा षटक आहे अभि नाही तो कभी नाही या षटकामध्ये तुम्हाला जे काही करायचं ते करून द्यायचं अपोजिट संघाला जास्तीत जास्त धावसंख्येचा टार्गेट जो सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी बघूया अक्षय या षटकाराच्या आण्याट्रिकवरती असताना सुंदर चेंडूची फेकी आपण पाहतो 2 षटकाचा मार खाल्ल्यानंतर गोलंदाज साहिलने मात्र या चेंडूचे कमबॅक करून दिले डॉट चेंडूची समाप्ती झाली धावसंख्येत कुठलाच बदल नाहीये 4 बाद 42 धावा धावफलकावरती शेवटचा एक चेंडू बाकी असेल त्या विनिंग मधला लास्ट ओव्हर ऑफ दी लास्ट बॉल आणि या चेंडूवरती देखील उतुंग आलेला षटकार 6 धावसंख्येचा तब्बल 48 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा 49 धावसंख्येचा आव्हान टार्गेट सेट केलंय आपण होतं गावदेवी होणार संघानं याच्यानंतर नेक्स्ट मॅच असेल जय मल्हार आणि देवांश एलिवन या दोन्ही संघाच्या कर्णधार आमचं निवेदन आहे की आपण लागलीच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेच दाखल व्हा याच्यानंतर आपली मॅच असेल याची दक्षता आपण घ्या बघा इथे या चांगली मॅच आपण पाहतोय जय मल्हार आणि देवांश मी सन्माननीय संदेशदादा पाटील जे आमचे ताकदीचे उद्योजक आहेत या मान्यवरांच्या सोब्या असते या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचं कौल सर आपण आपल्या सोप्या असते करा चला मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील आपली सलामीची जोडी मैदानात लगेच आपण रवाना करा एक चांगली स्पर्धा आपण पाहतो या पंचकोशीमध्ये आपण पाहिलं असेल गेली 7 वर्षे आपण ही स्पर्धा सातत्यपूर्व भरत असतात 8वा वर्ष या स्पर्धेचं आहे ते आमचे जलगावकर साथी समालोचक सकाळी त्यांनी सुरुवात या स्पर्धेची चांगली केली आहे आता त्यांना आपण विनंती करूया उर्वरित आपण 24 चेंडूमध्ये आपण 17 उर्वरित 4 षटकांचं समालोचन आपण त्यांच्या वाणीने ऐकणार आहोत आता 48 धावा जमवलेत गावदेवी होणार संघानं आणि प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान ठेवलं 24 चेंडूमध्ये ते 49 धावसंख्येचं मात्र मायक्रोफोन आमचे सहकारी मित्र असतील जलगावकर प्रकाश जलगावकर आपण त्यांच्या वाणीनं उर्वरित 4 षटक आपण ऐकूया आम्ही तत्पूर्वी थोडासा एक कमर्शियल ब्रेक घेतो पुन्हा एकदा येऊया ऑल टू जलगावकर
खरंच क्या सुनेंगे आप, चांगलं ऐकवलं तुम्ही. तर मी ऐकवतोय चालू असलेला सामना मराठा वॉरियर्स विपक्ष गावदेवी होनाड. नाणेफेकीचा कौल मराठा वॉरियर्स संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी प्राचारण केलं ते गावदेवी होनाड संघाला. 4 षटकांमध्ये 48 धावा बनवल्या त्या गावदेवी होनाड संघाने. 49 धावांचं टार्गेट ठेवलं ते विजयासाठी मराठा वॉरियर्स संघासमोर. मराठा वॉरियर्स संघाकडून सलामीसाठी येतोय तो संदेश पाटील आणि रुपेश पाटील. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय गावदेवी होनाड संघाकडून विजय पडवल. गेम स्टार्ट. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातला विजय समोर असेल तो रुपेश पाटील. अतिशय सुरेख मारलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्याच चेंडूवर पहिला हादरा बसतोय तो मराठा वॉरियर्स संघाला आणि डीजे मास्टरला मात्र मिळते संधी. खरंच एक चांगली सुरुवात म्हणता येईल गावदेवी होनाड संघाकडून. एक चांगला फलंदाज बाद झालाय रुपेश पाटील. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो संदेश पाटील, इन्फॉर्म फलंदाज, ज्यांनी आतापर्यंत एक चांगली इनिंग्स केली. 49 धावांची बहारदार खेळी केली होती मागच्या मॅचमध्ये, त्याच्या मागच्या मॅचमध्ये. अतिशय सुरेख फलंदाजी करताना मात्र नवीन फलंदाज जातोय तो रोहन. रोहन जर बघितला तर आपण आडोशी संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू. अतिशय सुरेख अष्टपैलू कामगिरी करताना आपण बघितलंय. क्रॉस फटका मारण्याचा प्रयत्न फसला, परंतु पंचांना मात्र कुठेतरी कवायत करण्यास भाग पाडले. गोलंदाजाने स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू एक धाव मात्र धाव फळकावर लागते. धाव फळकाचा श्री गणेशा होतोय. जर आपण मराठा वॉरियरचा जर मागाचा सामना बघितला तर 2 चेंडू आणि 1 धाव पाहिजे होती, परंतु श्री स्वामी समर्थ सुरेख फटका, देखणा फटका देऊन जातोय 4 धावा. तर अतिशय सुरेख आपण गाणी वाजवत आहेत. 14 फेब्रुवारी लवकरच जवळ येते आणि प्रेमाची गाणी संगीत तुम्ही वाजवताय. खरंच इथं सर्व युवक आहेत आणि 14 फेब्रुवारी म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. तसेच 19 फेब्रुवारी पण येते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. 14 फेब्रुवारी सगळ्यांच्या लक्षात राहते, पण 19 फेब्रुवारी मात्र आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे, कारण त्या दिवशी असते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. नंतरचा चेंडू अतिशय सुरेख, देखना फटका, घुटना देख, तमाशा देख, षटकार. खरंच एक चांगला देखना फटका आपल्याला बघायला मिळाला. इथे रिप्लायच्या माध्यमातून आम्ही बघतोय स्क्रीनवर का एक चांगला देखना फटका बघितला. पण आता गणेश नानांना मात्र थोडंसं टेन्शन आलं असेल का माझ्या ताळमीत शिकलेला हा आणि माझ्यावरच पलटवार करतोय, नहले पे दहला. गणेश नाना मात्र टेन्शन मध्ये. बघूया पुढचा चेंडू असेल विजयचा, समोर असेल संदेश. कमबॅक कमबॅक कमबॅक. डीजे मास्टर मात्र आमचे शांत झाले. आनंद उत्सव मात्र त्यांना मनवता आला नाही.
जय मल्हार संघाचा कर्णधार मिलिंद देशमुख इथे आहे. आतिश देशमुख नाणेफेकीसाठी या. लगेच मी विनंती करतो सन्माननीय अतिथी संदेश पाटील साहेब युवा उद्योजक ताकई यांना विनंती असेल का त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. संदेश पाटील जसा आऊट झाला तसा माझा मित्र प्रवीण पाटील मराठा वॉरियर्स संघाचा ऑनर्स मात्र थोडासा टेन्शनमध्ये आलाय. सकाळपासून मी बघतोय का प्रत्येक गाडीच्या सावलीला बसून तो मॅच बघतोय. प्रवीण पाटील टेन्शन घेऊ नका, मॅच आहे, क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, काही होऊ शकतो. तर बघूया आता नौका फलंदाज जातोय तो साहिल देशमुख. सुरेख चेंडू, वाईट चेंडू येतोय आणि धावसंख्या मात्र एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावर लागल्या. त्या 12 धावाचा आकड्याचा जर विचार केलात तर 12 आकड्याने भारतीय संघाला एक अष्टपैलू खेळाडू दिला, तो म्हणजे या दरम्यान मात्र एक सुरेख फटका 4 धावांसाठी. सोळा धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. माझे साथी स्कोरर राज पाटील आणि सुरेख गोलंदाजी, सुरेख. ते सांगतच होते मला का त्यांनी धावा जरी खर्च केल्यात परंतु विकेट घेण्यात पण त्याला यश आलंय. ही 3री विकेट असेल या षटकातली, बरोबर ना. विजय सांगतोय मै हू डॉन, कारण जरी मी 16 धावा खर्च केल्यात माझ्या षटकात 6 चेंडूमध्ये परंतु 3 बहुमूल्य विकेट, त्यात म्हणजे गोल्डन विकेट जर असेल ती संदेश पाटीलची. कारण गेम चेंजरच्या भूमिकेत असतो तो संदेश पाटील. त्याला मात्र बाद करण्यात यश आलं. एक चौकार एक षटकाराचा मार खाल्ला परंतु 3ऱ्या चेंडूवर त्यांनी संदेशला मात्र माघारी जाळलं. अतिशय सुरेख षटक म्हणता येईल हे. नवीन गोलंदाज साहिल पाटील. आपण बघितलं का मराठा वॉरियर्स मध्ये सुद्धा एक साहिल पाटील आहे ढेकूचा, आणि गावदेवी होनाडमध्ये सुद्धा साहिल पाटीलच आहे, तोही ढेकूचाच. आणि दोन्ही गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करतात असे अतिशय सुरेख. जर आपण मराठा वॉरियर्स मधनं खेळणारा साहिल पाटीलचा जर विचार केला तर हे त्याचं पहिलं वर्ष आहे PPLचं, पण या पहिल्या वर्षात एक चांगली आणि दमदार कामगिरी करताना दिसतोय. भले तो नौखा असेल परंतु चांगली कामगिरी करतोय. मात्र या साहिलचा जर विचार केला एक बराच मोठा अनुभव वर्धविनायक ढेकू संघाकडून खेळताना त्याच्याकडे, आणि सुरेख मारलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार. मास्टर या चौकारानंतर मात्र प्रवीण पाटीलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलंय. 17 चेंडू आणि 29 धावा. 17 चेंडू 29 धावांची गरज असताना बघूया पुढचा चेंडू असेल साहिलचा, समोर असेल तो फलंदाज रोहन. आता मात्र ब्लॉक होलला टाकलेला चेंडूला मात्र सन्मान दिला. 1 धाव निघाली. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 आकडा. जर आपण विचार केला तर हिंदू संस्कृतीला एक शुभ आकडा धावफलकावर लागला गेलाय. गणेश नाना मात्र वारंवार गोलंदाजाला एक काय ना काहीतरी एक सांगत असतात. आपल्या अनुभवाचा जो काही शिदोरी येते ते देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना माहिती आहे कारण का त्यांच्याच तालमीत बरेचसे खेळाडू घडले गेलेत, त्यांच्या नजरेसमोर घडलेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे कुठल्या प्लेअरचा
वीक पॉईंट काय आहे, स्ट्रॉंग झोन काय आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारलेला चेंडू, पल्लू स्लिप म्हणता येईल याला, आणि त्या पल्लू स्लिपने दिले एक चौकार. जर आपण बघितलं या षटकाचं विवरण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवर साहिलने खाल्ला चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र सुरेख चेंडू टाकला, ब्लॉक होलचा चेंडू टाकला, त्याच्यावर मात्र सिंगल आली. तदनंतर मात्र फलंदाजाने आपली लिलिया दाखवली, पल्लू स्लिप मारला आणि चौकार. या चौकार एक 9 धावा 3 चेंडूमध्ये जमवल्यात. संदीप पाटील मुख्याध्यापक आतकरगाव यांचं इथं शुभ आगमन झालं आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत असेल. त्यानंतरचा चेंडू असेल साहिलचा, समोर असेल तो दर्शन, एक सुरेख फटका बघता येईल आपल्याला. चेंडू खाली, विजय एक धाव येते, एक धावेने धाव फलकावर वाढ होते, धाव फलक जाऊन पोहोचते तर 26 या आकड्यावर. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज आता. त्यांच्याच बरोबर अनिलजी मोरे 40+ एक चांगले गोलंदाज परखांद्या विभागातले, त्यांचंही इथं आगमन झालं आहे. त्यांचंही पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. धावफलकावर धावा लागल्या त्या 3-26. 3 जर आपण बघितले तर तिन्ही जे मोहरे बाद केले ते विजय या गोलंदाजाने. विजय ही गोलंदाजी खूप सुरेख केली, चांगले हादरे मराठा वॉरियर संघाला दिले, परंतु कुठेतरी आता धावा थांबवायला पाहिजेत. मात्र त्या धावा खर्च होतात. ते एक चांगली फलंदाजी होते. जमेची बाजू जर आपण बघितली मराठा वॉरियर्स संघाच्या बाजूने तर रोहन अजून क्रीजवर आहे, त्याची सोबत देतोय तो दर्शन पिंगले. दर्शन पिंगलेचा जर विचार केला तर चिंचोली संघाकडून बिलॉंग करणारा हा फलंदाज आणि फुलटॉस चेंडू होता. याचा मात्र खरपूस समाचार घ्यायला पाहिजे होता, तो मात्र घेता आला आणि निर्धाव चेंडू गेला. धाव संख्या मात्र स्थिरावली, थांबली. आता मात्र 13 चेंडू आणि 23 धावा. 13 चेंडू 23 धावा. जर आपण बघितलं 13 चेंडूमध्ये 23 धावा असं काही अवघड आव्हान नाहीये, परंतु सुरेख फटका देऊन जातोय. गावदेवी होणार संघाला मोठा झटका. खरंच निंदे उडवली असतील नानांची आता, कारण का एक आज षटकार आला आणि मॅच जवळजवळ आता बघूया 12 चेंडू आणि 17 धावा, बरोबर ना. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 8.5च्या सरासरीने या धावा जमवायला लागतील. ज्या ठिकाणी 12 आणि 13ची सरासरी होती ती सरासरी मात्र कमी आणण्यात यश आलं ते या दोन्ही फलंदाजांना. अतिशय सुरेख फलंदाजी करतात हे दोन्ही फलंदाज. आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो अक्षय पाटील, मॅन फ्रॉम साडसन संघाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आता मात्र गावदेवी होणार संघाकडे खेळतोय. आणि बघूया चेंडू द्यायचे, चेंडू कृपया चेंडूची पूर्तता करायची आहे. जुना चेंडू द्या. तर आता मात्र सामन्यात रंगत आले. 12 चेंडू आणि 17 धावा. धाव फलकावर धावा लागल्यात 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात.
गुणलेखकच्या भूमिकेत आहेत तो सुरेख मारल्या चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅचला येणार ना येणार. खराब कॉलिंग होती, तेवढंच खराब क्षेत्ररक्षण होतं, खराब थ्रो होता आणि ह्या चेंडूवर खरंच खराब क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला. 11 चेंडू आणि 16 धावा. 11 चेंडू 16 धावांची गरज. खरंच बघूया, नानांना पण टेन्शन आलं असेल. इकडेच संदेश पाटील थोडासा टेन्शन मध्ये दिसतोय मला. तिकडे मात्र प्रवीण पाटलांना सुद्धा टेन्शन आलं असेल, कारण का मागची मॅच जी जिंकायची होती ती मॅच मात्र टाय सोडवण्यात यश आलं. सुरेख फुलटॉच मारलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का? अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव आलेली, एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. या आकड्यावर 34 धावा धावफलकावर लागले गेल्यात. विजयासाठी 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. रोहित गाताडे सर जर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचंय, कारण का राजला सुद्धा कॉल आलाय, त्याला जायचंय. रोहित गाताडे सर. पुढचा चेंडू असेल अक्षयचा, समोर असेल तो दर्शन आणि वाईट चेंडू येतो आहे. जसे जसे एक्स्ट्रा धावा येतात, सिंगल धाव येतोय, तसा तसा मराठा वॉरियरचे समर्थक मात्र टाळ्या वाजवत आहेत. जसे एक्स्ट्रा धावा येतात तसा नानांच्या डोक्यावरचं टेन्शन मात्र वाढतंय. बघा, याला म्हणतात क्रिकेट. संदेशची विकेट गेली तसं मात्र खूप मोठा जल्लोष साजरा केला होता या गावदेवी होणार संघाने. परंतु तदनंतरचे येणारे फलंदाजांनी अतिशय सुरेख संयमी खेळी केली, चांगली खेळी केली आणि गेम चालू ठेवली. नऊ चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू आणि 13 धावा. अतिशय सुरेख चालू असलेला सामना. अक्षयच्या जर षटकाचा आपण विचार केला, सुरेख षटक आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 3 धावा, प्रत्येक चेंडूवर सिंगल आले. नानानी केले चुकी आणि या चुकीमुळे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलका वाढतोय. धावफलकावर धावा लागतात त्या 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. सुरेख म्हणजे गेम चालवण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. तिसरा विकेट जेव्हा पडला होता तेव्हा मात्र असं वाटलं होतं कुठेतरी पिछे ॲड होते का काय. सुरेख मारलेला चेंडू, चेंडू खाली येतोय. विजय चेंडूची फेकी करणार, उचलणार, फेकणार, तो पर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने धाव संख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. मागाची मॅच जर बघितली तर अशाच पद्धतीने आली होती. 6 चेंडू आणि 10 धावा होत्या आणि त्या धावा मात्र कुठेतरी बनवण्यात अयशस्वी झाला होता तो मराठा वॉरियर्स संघ. आता त्याची कुठेतरी भरपाई काढावी लागेल मराठा वॉरियर्स संघाला. अक्षय सुरेख मारलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय नि बाद होतोय. एक चांगला फलंदाज मात्र धाव बाद होतोय.
धन्यवाद डीजे मास्टर. धाव फळकावर धावा लागल्यात त्या 40 धावा. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. जर आपण बघितलं दर्शन पिंगळे आणि प्रसाद पिंगळे दोन्ही सख्खे भाऊ मैदानात आहेत. या सख्ख्या भावांची जर आपण परंपरा बघितली तर क्रिकेटमध्ये बरेचसे सख्खे भाऊ खेळताना बघितले तर आताच्या कंडिशनला आपण बोललो तर पांडे ब्रदर्स एक फॉर्ममध्ये असलेले दोन्ही ब्रदर्स आहेत. का ते मुंबई इंडियन्ससाठी का याच्या आधी खेळत होते. आता मात्र हार्दिक पांड्या गुजरातसाठी खेळणार. तर PPL मध्ये आपण बघितलं, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं ऑस्ट्रेलियाकडून जर आपण बघितलं तर गोलंदाजीसाठी मात्र येतोय सूरज देशमुख, मॅन फ्रॉम टेंभेवाडी. टेंभेवाडीचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी एकही पोरगा मला असं वाटतं नव्हता PPLच्या. या 2 वर्षात एक चांगलं कमबॅक केलं त्यांनी, चांगली पूर्व घडवली गेली क्रिकेटमध्ये. आणि सुरेख असं चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतोय, समीकरण जाऊन पोहोचतोय 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. कोण जिंकणार कोण हरणार याचा निर्णय हे 5 चेंडू ठरवणार. धाव फळकावर धावा लागल्यात त्या 40 धावांचं, 49 धावांचं टार्गेट चेस करताना 40 धावा धाव फळकावर लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू असेल सूरजचा, समोर असेल तो प्रसाद पिंगळे. सुरेख चेंडू, परंतु हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावेत भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते ते 41. आता मात्र समीकरण बदलतोय, समीकरण जाऊन पोहोचतोय 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. कोण कोणावर भारी पडणार. सुरेख चेंडू, फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग आणि धाव बाद. सुरेख क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून बघायला मिळालं आपल्याला. एक फॉलो थ्रो मध्ये, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये वाढवलेला चेंडू आणि त्याच चेंडूवर आलेली ही धाव बादची विकेट. आता मात्र थोडंसं दडपण वाढलं असेल मराठा वॉरियर्स संघावर. पुन्हा एकदा साहिलवर विश्वास टाकलाय. हाच तो साहिल आता मात्र हिरो ठरायचंय. इथे पण होणार आणि तिथे पण होणार. कुणाकडनं होणार जलवा? गोलंदाज करणार का फलंदाज करणार? जलवा मात्र होणार, एवढं मात्र नक्की. आमचे डीजे मास्टर समृद्धी डीजे मंडप डेकोरेटर्स खरंच खूप हुशार आहेत. बाला ऑपरेटर्स, कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांचं. योग्य क्षणी योग्य गाणं निवडूनच ठेवलेला असतो त्यांनी. बरोबर त्यांना माहिती आहे काय वाजवायचं आणि बरोबर वाजवतात ते. रोहित गाताडे सर हे ते आगमन होतोय सकाळी बरोबर. मला असं वाटतं 7:30 वाजता आलेत. 8:30 सॉरी, 1 तास मी लवकर सांगितला. सुरेख एक धाव निघाले. एक धावेने धाव फळक वाढतोय. धाव फळकावर धावा लागतात त्या 42 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी धावा पाहिजेत त्या 3 चेंडू आणि 7 धावा. अजूनही कोणी जिंकला नाही, अजूनही कोणी हरलं नाही. 3 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका या मॅच मधले हवा काढणार. तर 1-2 डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवणार. बघूया काय होणार. आता मात्र सगळ्यांची धाकधूक वाढली असेल खऱ्या अर्थाने. 3 चेंडू 7 धावा. साहिल पाटील एक नौखा फलंदाज स्ट्राईकवर. यज लागले आणि साहिल पाटील मात्र बाद होतोय. आता नौका फलंदाज जातोय तो आदित्य. आता का
नक्कीच नक्कीच डीजे मास्टर बरोबर बोललेत तुम्ही. श्वास घेताना दोन्ही संघाकडे आता फासफूस फासफूस होणारच, कारण का 2 चेंडू शिल्लक राहिलेत, बरोबर ना. 2 चेंडू आणि 7 धावा. जर सामना बरोबरी सोडवायचा जरी असला, जरी इच्छा असली तरी एक मोठा फटका पाहिजे. बघूया. दोन चेंडू आणि 7 धावा. जलवा जलवा आणि जलवा. आमचे डीजे मास्टर बरोबर सांगतात, किसका होगा जलवा. बघूया. गोलंदाजाने मात्र थोडंसं प्रेशर टाकलंय फलंदाजावर. आदित्य मात्र लेफ्ट हँड बॅट्समन असेल, तो मात्र असेल स्ट्राईकला. जो भरोशाचा फलंदाज आहे तो म्हणजे दर्शन पिंगले, तो मात्र आहे नॉन स्ट्राईकला. आता काय होणार. 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू मात्र या मॅचचा निर्णय ठरवणार का का पुढच्या चेंडूची सुद्धा वाट बघायला लागणार, हे मात्र येणारा चेंडू ठरवेल. सुरतचा जर आपण विचार केला तर एक छोट्याशा गावामधनं आलेला हा गोलंदाज टेंबेवाडी. सुरेख चेंडू, यारकार पद्धतीचा चेंडू. आता मात्र खरंच प्रत्येकाच्या वासल्या फासफूस फासफूस करणार. डीजे मास्टर खरंच आपण तुम्ही बरोबर सांगताय. जिसमें है दम जीतेगा कोण. ज्याच्यात दम असेल ना तोच जिंकेल. बघूया. एक अनुभवी फलंदाज स्ट्राईकला आलाय. दर्शन पिंगले स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे. आदित्य गोलंदाजीसाठी आहे तो. सूरज दोन्ही संघांना विनंती असेल का जरी कोणीही जिंकला तरी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मैदानात जायचं नाहीये. दोन्ही संघाला विनंती असेल का कोणी जिंकू दे पण आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मैदानात जायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. 1 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये, काही होऊ शकतो. 1 चेंडू 6 धावा. स्ट्राईकला आहे तो दर्शन, गोलंदाजीसाठी सूरज. बघूया. आता मात्र क्रिकेट सुरेख मारलेला चेंडू. नो बॉल. ट्विस्ट आणि ट्विस्ट. गेम मध्ये ट्विस्ट आलाय. आता मात्र खरी मजा आली. 1 चेंडू आणि 3 धावा. पाहिजे चला ते चला. उद्या. पंच मात्र सांगतायत का नो बॉल आहे, परंतु थर्ड अंपायर रिव्ह्यू साठी त्यांनी रेफरन्स. अतिशय अटीतटीचा हा सामना आहे. फॉलो थ्रो ना.
थर्ड अंपायरचा निर्णय आहे. अंपायर्स कॉल राहील. ऑन फील्ड अंपायर, नो बॉल. जर पाहिजे तेवढ्या सामना एक चांगला सामना होतोय. एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. नो नो बॉल आहे, फ्री हिट असेल, हे लक्षात ठेवा. नो बॉल आहे, फ्री हिट असेल. फलंदाज हा कुठल्याही पद्धतीने धाव बाद सोडला तर कुठल्याही पद्धतीने बाद होऊ शकत नाही. आणि सर्वांना विनंती असेल, विजयी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कोणीही बॅट्समन तोच असल्यामुळे फिल्डिंग तीच राहील. फलंदाज चेंज झाला असता तर फिल्डिंग चेंज करता आली असती. हा नियम आहे. एक चेंडू आणि 3 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. बघूया काय होणार. फास्टफुस फास्टफुस कुणाच्या फासल्या फुसफुस करतायत बघूया. परत एकदा टाय सामना. बरोबरीत सुटल्या मराठा वॉरियर्स म्हणजे यावर्षी बरोबरी सोडण्यात खूप खूप म्हणजे नशीब घेऊन आलाय. तर